नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आलटीपलटी होत आहे, पक्ष आणि पक्षांतर या ठिकाणी सुरू आहे, अनेक नेते इकडचे तिकडे झालेले आहेत. अशा वेळी राज ठाकरे हे आपल्या मतावर, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणावर ठाम राहतील अशी स्थिती महाराष्ट्रामधल्या जनतेला वाटत होती. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे आपल्या विचाराचे उमेदवार देतील आणि त्यानंतर महाराष्ट्रात जे मतदार महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन्ही बाजूला विभागले गेले होते, या दोघांनाही नाकारणारे जे मतदार असतील ते राज ठाकरे यांच्या सोबत राहतील अशी एक विचारसरणी महाराष्ट्रामध्ये सुरू होती. परंतु याला राज ठाकरे यांनी धक्का दिला. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी आपलं मतपरिवर्तन केल्याचं या ठिकाणी दिसतंय. ज्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राज ठाकरे यांनी लावले तो व्हिडिओचा कार्यक्रम सुरू केला होता, नरेंद्र मोदी, अमित शहा या दोघांच्या विरोधात आक्रमकपणे राज ठाकरे बोलले होते. आणि एवढंच नाही, या दोघांना बाजूला केल्याशिवाय देशामध्ये शांतता राहणार नाही, देश हा विकासाच्या दृष्टीने जाणार नाही, अशाच पद्धतीची भूमिका ही राज ठाकरे यांनी दरम्यानच्या काळामध्ये सातत्यानं लावून धरली होती. विशेष म्हणजे राज ठाकरे जे बोलतात ते परखडपणे बोलतात, स्पष्टपणे बोलतात आणि म्हणूनच त्यांच्या बाजूनं महाराष्ट्रातला एक मतदार, एक कार्यकर्ता आणि एक जनता याचा एक मोठा गट त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलं चित्र आपण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाहत आहोत. राज ठाकरे जेव्हा सभा घेतात त्या सभेला हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं जनता ही उपस्थित असते, परंतु मतपेटीत त्याचं रूपांतर होत नाही. हे सातत्यानं आपण सांगतो. त्याचं कारणही तसं आहे की राज ठाकरे सातत्यानं भूमिका बदलतायत. ज्यावेळेस सुरुवातीला 2009ला जी निवडणूक झाली त्यावेळेस राज ठाकरे यांचे 13 आमदार विजयी झाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी हे देशासाठी किती चांगले आहेत आणि ते भविष्यात पंतप्रधान व्हायला पाहिजेत अशी भूमिका त्यांनी लावून धरली. त्यांना पाठिंबाही त्यांनी दिला. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि भारतीय जनता पार्टीनं राज्य आणि देशामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कृती या ठिकाणी केल्या त्या राज ठाकरे यांना खटकल्या, जनतेच्या हिताच्या विरोधात त्या होत्या आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा घणाघाती टीका ही नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीवर सातत्यानं केली होती. विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात भूमिका घेतली होती. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरे यांच्यामध्ये असा काय बदल झाला की 2024ची लोकसभेची निवडणूक लागताना स्वतःच्या मनसेचे उमेदवार लोकसभेत उभा न करता त्यांनी थेटपणे दिल्ली या ठिकाणी अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी थेट दिल्लीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी काय चर्चा बंद दाराआड केली हे अमित शहा आणि राज ठाकरे या दोघांनाच माहित आहे. परंतु त्या संदर्भातली चर्चा ही ऑफ द रेकॉर्ड मध्ये असलेली चर्चा ऑन द रेकॉर्ड मध्ये आली आणि पत्रकारांनी ती चर्चा सगळी चव्हाट्यावर आणली. यानंतर राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टी सोबत जातील, राज्यामध्ये महायुती सोबत जातील आणि एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीला राज्यामध्ये ते पाठिंबा देतील अशीच भूमिका पत्रकारांनी स्पष्टपणे जनतेसमोर मांडली होती. परंतु राज ठाकरे यांनी नाना हा हा करत अखेर गुढीपाडव्याच्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी बिनशर्तपणे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा पडतो, कोणतीही राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुणालाही पाठिंबा देत नाही, कुणाचीही बाजू लावून धरत नाही. हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहतोय. जो नेता आपल्या पक्षातल्या, स्वकीय पक्षातल्याच उमेदवाराला विरोध करतो किंवा विरोधातल्या उमेदवाराला विरोध करतो, आक्रमकपणे बोलतो आणि याचा पराभव मीच करेल असंही ठामपणे सांगतो, मीच आता उमेदवारी भरून निवडणूक लढेल असंही सांगतो. मात्र 24 तास किंवा 48 तासाचा कालावधी संपला तर हाच नेता पुन्हा त्याचेच गोडवे गातो, त्याच पक्षाचे गोडवे गातो आणि मी आता पाठिंबा माघार घेत आहे आणि याच उमेदवाराला आणि याच पक्षाला मी पाठिंबा देईल कारण देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी ते योग्य आहे अशी तो भूमिका सांगतो. असा 24 आणि 48 तासामध्ये त्याच्यासमोर काय साक्षात्कार होतो हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्रासमोर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा असा काय साक्षात्कार झाला की त्यांनी बिनशर्तपणे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे आम्हाला राज्यसभेची खासदारकी नकोय, लोकसभेलाही उमेदवारी नकोय, अशा पद्धतीनं राज ठाकरे यांची भूमिका होती. केवळ देशाच्या विकासासाठी आम्ही नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतोय असंही सांगितलं होतं. म्हणजेच काही कालावधीमध्ये राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की देशाच्या प्रगती आणि हिताला बाधा आणणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांना जोपर्यंत बाजूला केलं जात नाही राजकारणातून आणि या सत्तेतून, तोपर्यंत देश हा एक अखंडितपणे विकासाच्या प्रक्रियेमध्ये राहणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांची होती.
परंतु आज ती भूमिका बदललेली आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ही मनसेच्या कार्यकर्त्यांना पटलेली नाहीये. कारण तुम्ही मोदी आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करताय म्हणून जनता तुमच्या सोबत येते, मतदार तुमच्या सोबत येतोय, कार्यकर्ता त्या विचारानं 5 वर्ष झाली काम करतोय. आणि अशाच वेळी राज ठाकरे ऐनवेळी भारतीय जनता पार्टीला आणि विशेषतः पक्ष फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट ज्या पक्षांसोबत आहे त्यांना पाठिंबा देत आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांच्या जो काही मतदार आहे, कार्यकर्ता आहे, चाहता आहे, त्यांच्या विरोधात ही भूमिका आहे आणि त्यांच्याही विरोधाला मनसेच्या कार्यकर्त्याला, नेत्याला बळी पडावं लागतंय. त्यांनी जो मतदार जमवलाय तो सुद्धा आता भारतीय जनता पार्टीला मनसेनं पाठिंबा दिल्यामुळं तो त्यांच्यापासून दूर जातोय आणि हीच भूमिका मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्याला पटली नाही. आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस असलेले कीर्तिकुमार शिंदे यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम ठोकलेला आहे, जय महाराष्ट्र ठोकलेला आहे. म्हणजेच राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याच वेळी त्यांना पहिला धक्का बसला तो म्हणजे त्यांच्याच पक्षाचे सरचिटणीस असलेले कीर्तिकुमार शिंदे हे त्यांना सोडचिठ्ठी देऊन बाजूला सरकलेले. मित्रांनो, याचा परिणाम असा झालाय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातले अनेक नेते, अनेक पदाधिकारी आज मनसेपासून दूर जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही कार्यकर्त्यांनी, मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, जल्लोष केला, परंतु हे बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसले. परंतु अंतर्गत विरोध करणारे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांची भूमिका न पटलेले कार्यकर्ते हे आजही महाराष्ट्रामध्ये दबक्या आवाजात बोलतायत. काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची मानसिकता ही तयार केलेली आहे. परंतु कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईमधल्या आणखी काही मातब्बरांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांनी आपले राजीनामे त्या ठिकाणी टाकलेले. म्हणजे आपल्याला सांगण्याची गोष्ट ही आहे की पुण्यामध्ये वसंत मोरे, जे की त्यांना तात्या असं म्हटलं जातं, मनसेचे नेते आहेत, ते पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्यावरती नाराज होते, पक्षावरती नाराज होते. आणि ते का नाराज होते त्याचं कारण आता उघडकीस आलेले. त्यांनी मनसेला राजीनामा दिला, राज ठाकरे यांच्या फोटो समोर त्यांनी लोटांगण घातलं आणि मनसेला जय महाराष्ट्र केला. आज ते वंचित बहुजन आघाडीचे ते पुण्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत. म्हणजे ज्यांनी पुण्यामध्ये पक्ष वाढवला त्या वसंत मोरेंनी मनसे का सोडली याचंही भाकीत आता लक्षात आलेलं आहे. कारण अशाच पद्धतीची मनसेची भूमिका अंतर्गत भाजपला साथ देण्याची जर होती तर हे मनसेच्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला पटणारी भूमिका नाहीये हे आता स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पहिले दणके आणि हादरे हे मनसेलाच बसतायत, राज ठाकरेंनाच बसतायत. आणि या जसजशी लोकसभेची निवडणूक पुढे येईल, समोर येईल, जवळ येईल, त्यावेळेस मनसेचा जो काही फटका असेल, भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला, तो राज ठाकरे यांना किती बसेल हेही लक्षात येईल. आणि त्यासोबतच मनसेला आपल्यासोबत घेऊन महायुतीचा फायदा झाला की नुकसान झाला हे सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे. कारण राज ठाकरे यांची भूमिका ही स्वतंत्र होती म्हणून कार्यकर्ते त्यांच्यासोबत टिकून होते. परंतु जेव्हा त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तेव्हा मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपला मतदान करण्याची भूमिका त्यांच्या मनामध्ये असण्याची शक्यता नाही. कारण उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीमध्ये किंवा यांच्या नेतृत्वामध्ये हेच वाढलेले पदाधिकारी होते जे राज ठाकरेंसोबत आले होते. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते काम करत होते. आणि आज मात्र भाजपला मनसेनं पाठिंबा दिल्यामुळं ते महायुतीसोबत न जाता महाविकास आघाडीच्या, परिणामी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागं जातील असं मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांचा घेतलेला बिनशर्त पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांना किती फायद्याचा होतोय आणि किती नुकसानीचा होतोय हे या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल. मात्र भूमिका बदलल्यानंतर त्याचा फटका बसतो आणि तो सहन करावा लागतो. राज ठाकरे यांना तो फटका बसलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अनेक फटके बसण्याची शक्यता आहे. तो त्यांना सहन करावा लागेल अशी स्थिती आज आहे. मित्रांनो, ही माहिती मला आपल्यासमोर देणं गरजेचं वाटलं. मी आपल्यासमोर ही माहिती दिली आहे. आपल्याला सुद्धा एक प्रश्न विचारतोय की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते, स्वतंत्र पक्ष आणि स्वतंत्र विचारसरणीनं काम करणारे नेते आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, हा तुम्हाला योग्य वाटतो का? आणि योग्य वाटत नसेल तर आता जनतेची आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय असेल, तुम्हाला काय वाटतं, तात्काळ उत्तर द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि ती महाराष्ट्रातून आलेली असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.